श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आहे प्रिया आणि आज आपण 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे साधं चंद्रग्रहण नाही, यावेळी पूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीत जाणार आहे आणि आपल्याला लाल चंद्र म्हणजेच ब्लड मून देखील पाहायला मिळू शकतो. हे ग्रहण भारतासह आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील अनेक भागांत स्पष्ट दिसणार आहे, म्हणून हा अनुभव खूप खास असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ ग्रहणाची अचूक वेळ, ब्लड मून का दिसतो, सूतक काळात काय करावे आणि काय टाळावे, कोणत्या राशींवर परिणाम होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाबरायचं का नाही. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट देत असाल तर असेच भक्तिमय आणि पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला कायम अनुभवायला मिळतील. त्यामुळे लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रमंडळींना देखील हा चॅनल शेअर करा. ग्रहणाची वेळ आणि कालावधी. 3 मार्च 2026 रोजी उपछायाचरण सुमारे 4:58 पासून सुरू होईल. त्यानंतर चंद्र हळूहळू पृथ्वीच्या सावलीत जाईल. संपूर्णता म्हणजे जेव्हा चंद्र पूर्णपणे सावलीत असेल, हा काळ सुमारे 58 मिनिटे टिकेल. जास्तीत जास्त ग्रहण 5:10 ते 5:25 या वेळेत दिसण्याची शक्यता आहे. संपूर्ण ग्रहण साधारण 5:32 आसपास संपेल. ही वेळ शहरानुसार थोडीफार बदलू शकते. आता ब्लड मून म्हणजे काय? जेव्हा चंद्र पूर्णपणे सावलीत जातो तेव्हा तो काळा न दिसता लालसर दिसतो, याला ब्लड मून म्हणतात. हा लाल रंग पृथ्वीच्या वातावरणातून सूर्यप्रकाश वाकून चंद्रावर पडतो म्हणून दिसतो. म्हणजे हे पूर्णपणे नैसर्गिक आणि खगोलीय कारण आहे, कुठलाही अपशकुन नाही. त्यानंतर सुरक्षितपणे पाहू शकतो का? होय, चंद्रग्रहण डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहता येते. यासाठी विशेष चष्म्याची गरज नाही. हे सूर्यग्रहण नाही, म्हणून शांतपणे सुरक्षितपणे आकाशाकडे पाहून आपण हा सुंदर क्षण अनुभवू शकतो. त्यानंतर आहे सूतक काळ आणि नियम. ग्रहणापूर्वी सूतक मानले जाते. सूतक सुरू झाल्यावर जेवण टाळावे, शक्य असल्यास आधी जेवण पूर्ण करावे. आरोग्याच्या कारणामुळे जेवण आवश्यक असेल तर अन्नात तुळशीची पाने ठेवावी. ग्रहणाच्या काळात अन्न शिजवू नये, झोपू नये, अनावश्यक बोलणे टाळावे, भांडण वाद टाळावे, केस नखे कापू नयेत, शारीरिक संबंध टाळावेत. हा काळ आत्मसंयमाचा आहे. तर ग्रहणामध्ये काय करावे? मंत्र जप, प्रार्थना, ध्यान, नामस्मरण, शांत बसून सकारात्मक विचार. तज्ज्ञांच्या मते ग्रहण काळ चेतनेवर प्रभाव टाकतो, म्हणून हा वेळ आत्मपरीक्षणासाठी उत्तम असतो. त्यानंतर ग्रहणानंतर काय करावे? ग्रहण संपल्यावर स्नान करावे, घर स्वच्छ करावे, देवघर स्वच्छ करून दीप लावावा, ताजे अन्न तयार करावे. ही शुद्धीची प्रक्रिया आहे. त्यानंतर या ग्रहणाचा राशींवरती काय परिणाम होऊ शकतो? हे ग्रहण कुंभ राशीत आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्रात येते. कुंभ राशींवर याचा विशेष प्रभाव मानला जातो. कुंभ राशीच्या लोकांनी प्रवास टाळावा, वाद टाळावे, शांत राहावे, निर्णय पुढे ढकलावेत. पण लक्षात ठेवा, ही फक्त सावधगिरी आहे, भीती बाळगू नका. तसेच इतर राशींनी देखील संयम ठेवावा. त्यानंतर आहे गर्भवती महिलांसाठी. घरातच राहावे, धारदार वस्तू वापरणे टाळावे, सकारात्मक भजन ऐकावे, भीती ठेवू नये. आई शांत असेल तर बाळही सुरक्षित आणि शांत राहते. मित्रांनो, महत्त्वाचा संदेश म्हणजे चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक प्रकार आहे. श्रद्धेनुसार काही नियम पाळणे हे आपल्या मनशांतीसाठी असते. ग्रहण म्हणजे संकट नाही, तो निसर्गाचा एक सुंदर खेळ आहे. चंद्र जसा पुन्हा उजळतो तसंच आपल्या आयुष्यातील अंधार देखील कायमचा राहत नाही.
मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जसं मी तुम्हाला सांगितले की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अजून देखील असे काही विषय तुमच्याकडे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुचवा. त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूया नवीन पॉझिटिव्ह टॉपिक सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.